नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की माहेरचा शेवटचा व्हिडिओ होता कालचा, आणि आलेली आहे मी सासरी. तर 2-3 दिवस झाले आलं. त्याच दिवशी परीचे बुक्स वगैरे भेटणार होते, तर ते आणलेले. आणि फर्स्टला जाणार आहे परी, आणि परीचे बुक जे आहे ते 5,700 रुपयाचे. हे एकच बुक आहे ना, बघू शकता तुम्ही. हे 900 रुपयाचं एक बुक आहे, माइंड सायन्स म्हणून. आता हे काय म्हणजे काय माहीत नाही आपल्याला नेमकं काय काय असतं ते. आणि त्याच्यानंतर स्कूल युनिफॉर्म वगैरे तिचा फर्स्टला जाणार असल्यामुळे आता युनिफॉर्म चेंज होणार होता, आणि शूज वगैरे सगळंच चेंज होतं, त्याच्यामुळे सगळंच नवीन घ्यावं लागलेलं आहे. तर ते सगळं मिळून झालेलं आहे 2,000 रुपयाचं. तर असं फर्स्टला जाण्याची तयारी जवळपास 7 ते 8 हजाराच्या घरात गेलेली आहे परीची. आणि अशा पद्धतीने तिला मग घरी आल्यानंतर सगळं एकदा घालून बघायचं असतं, तर तेच तयारी चालू तिची. त्याच्यानंतर हा आहे कालचा दिवस, संडेचा. आणि काल चतुर्थी वगैरे होती, तर सकाळ सकाळ छान अशी देवपूजा झालेली आहे मस्त. आणि स्वयंपाक काय करायचा, तर आहोंचं अचानक मन झालं होतं की पावभाजी खायचं. मग ते म्हटले मी पाव वगैरे घेऊन येतो. ते सकाळी सकाळी जाऊन पाव मटर वगैरे घेऊन आले. बाकी भाज्या घरात अगोदरच होत्या. मग त्यांनी मटर वगैरे सोलून दिले, आणि अशा पद्धतीने एकदम सगळ्या भाज्या कुकरमध्ये मी शिजायला घातल्या होत्या. आणि हे जे मशीन आहे ना, ते अशा वेळेला खूपच जास्त कामाचं आहे बघा. 4-5 कांदे मी टाकले होते त्याच्यामध्ये, एकदम एका मिनिटाच्या आत इतके बारीक झालेले आहेत कांदे. आणि त्याच्यातच मग मी शिजलेली भाजीसुद्धा टाकून थोडंसं ही करून घेतली. तर त्याला आपलं, माझ्याकडे काही ते मॅशर नाही आहे. आणि म्हणजे ना, एखादी गोष्ट दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूने होत असेल तर मी जास्त ते घ्यायच्या मागे लागत नाही. तर अशा पद्धतीने झटपट अशी माझी पावभाजी रेसिपी. कांदा टाकलेला आहे, परतून घेतला. त्याच्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट आणि पावभाजी मसाला टाकलेला आहे. आणि ह्या भाज्या त्याच ह्याच्यामध्ये मी असं थोडंसं 2-3 वेळा जरी फिरवलं की ते बारीक होत होतं. आणि मी ना थोडंसं असं जाडसरच ठेवत असते, एकदम त्याची पेस्ट बनवत नाही, म्हणजे पावभाजी कशी छान लागते. आणि त्याच्यानंतर मग सर्व भाजी अशी करून टाकली. त्याच्यानंतर पाणी टाकलं, किती घट्ट पाहिजे त्याच्यानुसार. आणि मस्त असे आपलं बटर वगैरे टाकून पावभाजी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला?